अच्छा, प्रश्न छान आहे. याच्यातून पालकत्व करत असताना मुलांमध्ये जे प्रामुख्याने ज्या गोष्टी पालकांना अपेक्षित आहेत की मुलांची एकाग्रता वाढावी, मुलांचा आत्मविश्वास वाढावा किंवा येणाऱ्या चॅलेंजेसना योग्य पद्धतीने त्यांनी तोंड देऊन त्यातून मार्ग काढावा. मग ते शैक्षणिक असतील, सब्जेक्ट्सचे असतील किंवा त्यांच्या ताणतणावाची जी काही कारणं असतील किंवा अतिरिक्त वाढलेला मोबाईलचा उपयोग, असे काही बॅड हॅबिट्स असतील, चंचलता असेल, हायपर ॲक्टिव्हिटीज काही असतील, तर त्या सगळ्यांवर आज पालकांना नक्कीच मार्ग पाहिजे. तर ही जी थेरपी ह्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली हा जो वर्कशॉप आहे याच्यामध्ये 2 दिवसामध्ये थेरपी अप्लाय केली जाते आणि त्या थेरपी ज्या आपण सायंटिफिकली अप्लाय करतो त्या सायन्सनी रिसर्चमधून प्रूव्हन केलेल्या थेरपीज आहेत. जे प्रगत देश आहेत ह्या देशामध्ये सहजतेने हे सगळं वापरलं जातं आहे आणि ते वापरल्यामुळेच त्या मुलांमध्ये हे असलेले जे इनबॅलन्सेस आहेत, जे पालकत्व निभावताना पालकांना त्रासदायक ठरतात किंवा चॅलेंज निर्माण करतात, तर ह्या थेरपी 2 दिवसाची साऊंड थेरपी ज्याला आपण म्हणू शकतो रिसर्चमधून आलेली, तर ही जेव्हा अप्लाय करतो त्यावेळी आपल्या ब्रेनमध्ये असलेलं 6वं सेन्स म्हणजे पिनेल ग्लँड, ती ग्रंथी इनॅबल होते आणि ती इनॅबल झाल्यानंतर आपले 5ही सेन्स खूप वाईडली ॲक्टिवेट होतात आणि आपलं उजव्या आणि डाव्या मेंदूमधलं कॉर्डिनेशन इम्प्रूव्ह होतं आणि ते कॉर्डिनेशन आणि ते सेन्सेस पॉवर इम्प्रूव्ह झाल्यामुळे आपली एकाग्रता वाढते, ग्रास्पिंग इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे शाळेमध्ये जे टीचर शिकवतात ते सहजतेने ब्रेनमध्ये स्टोअर व्हायला लागतं आणि कॉर्डिनेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे जेव्हा ते प्रकट करायचं आहे ओरल्समध्ये किंवा एक्झामिनेशनमध्ये, तर ते वर्बच्या माध्यमातून किंवा रायटिंगच्या माध्यमातून आपण ते मुलं प्रेझेंट करायला लागतात आणि ज्यावेळी ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होतं त्यावेळी आपोआपच त्यांचे टीचर्स असतील किंवा संबंधित काही स्पोर्ट्समधल्या ॲक्टिव्हिटीज असतील, अन्य काही ॲक्टिव्हिटीज असतील, तर त्याच्यामध्ये त्याचा फीडबॅक ते कोच देताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे पॅरेंट्सना सुखकारक असू शकतं की जे मुलांमध्ये बौद्धिक क्षमतेमध्ये होणारे बदल, भावनिक क्षमतेमध्ये होणारे बिहेवियर वाईजचे बदल, मुलं ऐकत नाहीत, मुलं असं करतायत, तसं करतायत, क्रोध करतायत, राग करतायत, एकटी राहत आहेत, मिक्स होत नाहीत किंवा हल्ली एन्झायटीमध्ये जात आहेत, डिप्रेशनमध्ये पण जात आहेत, हेही प्रमाण आता ह्या एज ग्रुपमध्ये आलेलं आहे. तर ह्या सगळ्यांसाठी ह्या थेरपीचा उपयोग होतोय की ब्रेनची क्षमता ज्यावेळी वाढते त्यावेळी तो तितक्याच पद्धतीने क्षमतेने त्याला सामोरं जातो. म्हणजे आपण विविध क्षेत्रामध्ये जे सेलिब्रिटीज पाहतो तर त्यांचे बोथ ब्रेन सायमल्टेनियसली चालतात, म्हणून ते बोथ हँडने लिहू शकतात, ॲक्टिव्हिटीज करू शकतात. जस्ट लाईक 2 ऑड गोष्टी मी ज्या करतोय, उजव्या हाताची ही ॲक्शन आणि डाव्या हाताची, तर ही जर सायमल्टेनियसली तुम्ही चेक करा स्वतःची होते का किंवा तुमच्या पाल्याची होते का. जर ती होत नाही आहे तर त्यांचं एक ब्रेन एका वेळी ॲक्टिवेट राहतं, एक वीक होतंय. आणि ज्याचे दोन्ही ब्रेन सायमल्टेनियसली काम करतात, मग ते अकॅडमिकमधल्या सब्जेक्टसाठी असेल या अन्य ॲक्टिव्हिटीजसाठी असेल, तर ते वेगळेपण, ते सेलिब्रिटी टाईपचं वेगळेपण त्या मुलामध्ये पाहायला मिळतं, त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतं. तर नक्कीच आपल्या मुलाला त्याच्या अभ्यासामध्ये, त्याच्या इनबॉर्न टॅलेंटमध्ये आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने त्याच्या बिहेवियर्समध्ये जर सक्षम असे चांगले बदल आपल्याला घडवायचे असतील तर नक्कीच जीनियस ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम हा आपल्या मुलांना अत्यंत आवश्यक आहे. इट विल बी गोल्ड मेडलिस्ट 100%. ग्रेट. म्हणजे त्यांच्या ॲक्टिव्हिटीजना ताकद देणारं हे बॅकिंग आहे. ओके. म्हणजे हे किती आवश्यक आहे. जर तुम्ही स्कूलच्या अभ्यासाला महत्त्व देताय तर त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व हे त्या मुलांवर अप्लाय करण्यासाठी दिलं तर नंतर त्याच्यासाठी जो काही ताण पडत असेल तर तो नक्कीच कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. ग्रेट. तर इतकं सक्षम रिझल्ट ह्या थेरपीच्या माध्यमातून मुलांमध्ये आजपर्यंत पाहायला मिळत आणि अशी 700 मुलं आहेत ज्याच्यावर आपण ही थेरपी अप्लाय केली. आज ते पॅरेंट्स आणि ती मुलं खूप आनंदी आहेत. त्यांचा आत्मविश्वास
सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. तर नक्कीच या माहितीतून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. म्हणजे आनंदी मुलांसाठी जो प्लॅटफॉर्म तुम्ही आमच्यासाठी तयार केलेला आहे आणि त्याची जी आता तुम्ही आम्हाला माहिती दिली त्यासाठी खूप आभारी आहे. थँक्यू.